सह्याद्रीसारखा पाठीराखा असणारा राजधानी सातारा सुंदर तर आहे, पण पावसाळ्यात प्रवाहित होणारे असंख्य धबधबे, हिरवागार निसर्ग, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, दाट धुकं, त्यात हरवलेल्या पवनचक्क्या, तलाव आणि ऐतिहासिक मंदिरे आणि गडकिल्ले, सगळं काही स्वर्गीयच म्हणावं की आणखी काय. मागच्या वर्षी सातारच्या 10 पर्यटन स्थळांचा व्हिडिओ टाकला, त्याला तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्यासाठी धन्यवाद. पण आता काही अनोळख्या जागा पावसाळ्यात खुलून दिसतात आणि त्या पाहायला नक्कीच गेलं पाहिजे. आणि हे सगळं करताना जेवायचं कुठं आणि निसर्गात हरवून राहायचं कुठं, हे सगळं सांगणारा हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलोय. अगदी 8 मिनिटांमध्ये सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. राजधानी सातारा एवढं सुंदर काय आहे ना, तर त्याचं कारण म्हणजे बघा, आता एका पुलावरती उभा आहे, खाली बघा पाणी वाहते, खूप पाऊस पडला 2 दिवस. या साईडला माझ्यासमोर दिसतोय तो इकडं सज्जनगड आहे बघा, इकडून नदी वाहत येते, आणि या साईडला बघा काय धुक्याचं वातावरण झालं बघा या साईडला, आणि वॉटरफॉल सुद्धा सगळे प्रवाहित झाले. आज पर्यटक खूप येत आहेत, खूप छान वातावरण झालं. म्हणजे आत्ता मगाचपर्यंत खूप पाऊस होता, अचानकच उन्हाचं एक कवडसं आलं, आणि त्याच्यासोबत पाऊस थांबलाय आणि नुसतं हिरवगार झाडी आणि सगळं बघण्यासारखं. हे बघा काय नजारा आहे, आणि पुढं सज्जनगड प्रसन्न करतो. सज्जनगडकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी गर्द झाडी, नागमोडी रस्ता, म्हणजे इथं थांबायलाच लागतंय. इथे थांबायला आपल्याला थोडीशी भीती पण वाटेल, पण इथल्या गावातील लोक अगदी बिंदास फिरताना दिसतील. आता ठोसेकर धबधब्याच्या 2 किलोमीटर अलीकडून उजव्या हाताला एक रस्ता जातो, तिथे आम्ही स्टेप वॉटरफॉल असं आम्ही मॅपवरती टाकलं, आणि हे सगळं आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. इथं पोहोचलो आणि प्रचंड पावसामुळे प्रवाहित झालेला धबधबा तर पाहायला मिळतोच, पण याच सोबत ऊन, पाऊस, धुकं यांचा लपंडाव, जोरदार सुटलेली हवा, समोरच्या टेकडीवर असणाऱ्या पवनचक्क्या ज्या की अधूनमधून दिसतात, पायऱ्यावरून पडणारा हा दुतडी भरून वाहणारा तलाव, पायऱ्यावरून जेव्हा पाणी पडतं ना, तेव्हा हे अगदीच पाहावंसं वाटतं. हा सगळा नजारा डोळ्यात साठवतच होतो, तेवढ्यात हे दिसलं. पाणी येतंय बघा, आणि हे बघा पांढऱ्या कलरचं पाणी किती छान वाटतंय. धबधब्याचा आवाज तर तुम्हाला ऐकू येतच असेल. इथं बघा, इथे एक लाल धबधबा प्रवाहित आहे, आणि इथं शेजारीच पांढरा धबधबा. मागं धुक्याचं वातावरण आहे. इकडं जर बघितलं, इकडं पवनचक्क्या आहेत मागं, हे बघा मी दाखवतो. इकडं या साईडला पवनचक्क्या आहेत, इकडं धुकं पळतंय, इथून पाणी वाहत जातंय. काय वातावरण झालंय, सुंदर वातावरण आहे. इथून माघारी येताना ही भाताची लागवड बघतच होतो, तेव्हा काकांनी हाक मारली. उभा होतो आणि तिथं मी व्हिडिओ काढत होतो, इथं भाताचं लागण चालली आहे. काकांनी हाक मारली, म्हणले या जरा भात लागण करायला. हे बघा भाताचे रोपं ठेवलेत, मागं बघा बैल बघा. इथं इतका पाऊस होता ना की शेतात पाणी, शिवाय नुकताच बेंदूर झाल्यामुळं ही बैल सजवलेली होती, आणि त्यांचा घुंगराचा आवाज सुद्धा येत होता. पारंपरिक पद्धत आणि सगळंच काही मनाला अगदीच प्रसन्न करत होतं. इथं रस्त्यापासून मला रानात वर जायला अगदी 10 मिनिटं लागली, आणि हे सगळे तर सर चालत होते, आणि निसर्ग सुंदर होता. माणसे सुद्धा मनमोकळी बोलणारी होती आणि आपलेपणाची जाणीव करणारी होती. निसर्गात आल्यावर अशा सुंदर जागा आपल्याला दिसत असतात. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे हे बघा, ही जागा बरेच दिवस मी सुद्धा बघितलेली नव्हती. इतका भारी हिडन जेम आहे ना. हे बघा आतमध्ये कसं मस्त पाणी वाहतंय बघा. हे काय इतकं छान वाटतं इथं, आणि खूप छान वाटतंय हे पाणी पडताना बघून, हा रस्ता, वाव. आणि पाऊस पण पडायला लागला बघा, मस्तच वाटतंय. हे सगळं पाहून ठोसेकरच्या मुख्य धबधबा पाहायला आलो. प्रत्येकी 50 रुपये तिकीट काढलं
आणि धो धो पडणारा धबधबा पाहायला मिळेल. मुख्य धबधब्यापेक्षा समोरच्या डोंगरावरून हा नेहमीप्रमाणे शांत पडणारा धबधबा अगदीच जोरदार पडत होता. मुख्य धबधबा मनमोहक तर होताच, पण पाणी धोक्यासारखं उडत होतं. इथं नेहमी मी एवढं थांबत नाही, पण आज वातावरण काही वेगळंच होतं आणि म्हणून म्हणलं थोडं थांबावंच. आणि आता मुख्य धबधबा पाहायला गेलो आणि याचा अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे. आता माघारी येताना धुक्यात हरवलेल्या पवनचक्क्या नक्की पाहायला जावा, जिथं मन रमेल. आणि थोडं पुढे येताच सज्जनगड दिसायला लागतो. तो क्षण ना अगदीच भारी असतो. आणि मग पुढे आलो की सज्जनगड उरमोडी धरणाचा हा व्ह्यू पॉइंट, जिथून तुम्हाला धरणाचा विहंगम नजारा अनुभवायला मिळतो. आणि इथं थांबणं ऑप्शनल नाही तर मॅन्डेटरी आहे असं समजा. आता इथून जेवायला आलो होतो अहमदाबाद येथील राज रेस्टॉरंट, जे की सातारा मेडा रोडवरती आहे. व्हेज नॉन व्हेज इतकं अप्रतिम चवदार पदार्थ मिळतात ना इथं, की एकदा खाल्लं की तुम्ही इथं नक्कीच परत येणार याची खात्री आहे. आता मेढा मार्गे भिलार रोडवरती एक अप्रतिम रेस्टॉरंट आहे. या दिवसात धुक्यात पावसात हरवून जातं आणि राहायची सोय, उत्तम सर्व्हिस, बेस्ट जेवण, अगदीच भारी. शिवाय व्हॅली व्ह्यू, इन्फानाइट पूल म्हणजे सगळ्यात टिकमार्क अप्रूव्ड. आणि या रिसॉर्टचं नाव आहे निर्वाणा इको अँड ॲग्रो. इथं तुम्ही नक्कीच गेलं पाहिजे. हायवे जवळच 9 कमानींची विहीर आहे. 6 वाजायच्या आधी ₹50, तर लाईट चालू झाल्या की ₹100 तिकीट आहे. आणि ते आम्ही काढलं आणि आतमध्ये प्रवेश करताच एकदम ऐतिहासिक फील यायला लागला. तर इथं बनवलेली फुलांची बाग, समोर असणारी तुळस, कारंजे, जुन्या काळातले दरवाजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी मोठी विहीर, त्यातलं स्वच्छ पाणी, याला असणाऱ्या 9 कमानी, जुनी दिसणारी मोठ, सगळं काही खूपच सुंदर आहे आणि ऐतिहासिक वाटत होतं. की आपण एकदा तरी इथं गेलंच पाहिजे. खरंच अशा वास्तू पाहूनच नवीन पिढीला इतिहासात नक्कीच रस वाढेल आणि निसर्गाचे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणूनच आत्ताच आपल्या श्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे. आजसाठी राम राम.